राजकारण आणि राजकारणी नेत्यांची भाषणं ऐकलं की सत्य परिस्थिती समजते हे पहिल्यांदाच मला जाणवलं. काल आणि परवा मुंबई आणि ठाण्यांमध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांची भाषणं ऐकून आमच्या पायाखालची वाळू मात्र यावेळी नक्कीच सरकले. आता तुम्ही म्हणणार हा राज ठाकरेंचं गुणगाणं गाणार म्हणजे हा त्यांचा कार्यकर्ता असणार. नाही, त्यांचा कार्यकर्ता वगैरे काही नाही, पण त्यांचा मोठा चाहता आहे मी. कारण राजसाहेब ठाकरे आणि माननीय गोपीचंद पडळकर आणि माननीय अमोल कोल्हे या 3 राजकीय नेत्यांची भाषणं ऐकायला मात्र मला खूप आवडतं. कारण हे 3 लोक वास्तविक जगात, वास्तविक महाराष्ट्रात आणि वास्तविक आपल्या या देशामध्ये काय चाललं आहे यावरती ते भाषण देतात. पण माननीय राजसाहेब ठाकरे यांनी ज्या काही गोष्टी मुंबईमध्ये अदानीच्या बाबतीमध्ये सांगितलं आणि अदानी कशाप्रकारे आपल्या देशावरतीच आता हुकूमत गाजवतोय आणि भविष्यात तो गाजवणार आणि त्याची इम्पॅक्ट म्हणजे त्याचा परिणाम भविष्यात काय आपल्याला जाणवेल ह्या गोष्टी त्यांच्या भाषणातून भरपूर समजल्या नाही. आणि खरोखर त्यांनी ज्या प्रकारे त्या गोष्टी सांगितल्या सविस्तर, भविष्यात या गोष्टी आपल्यासाठी विचार करणाऱ्या ठरणार आहेत. आणि खरोखर आहे आम्हाला या गोष्टीची जरासुद्धा जाणीव नव्हती. एक साधं उदाहरण सांगतो. त्यांनी सांगितलं की सिम कार्ड, किती सिम कार्ड होते जिओ. आता फक्त या जिओनं हुकूमच गाजवतंय की काय आपल्या देशावरती असं वाटू लागलं आहे. आता देशावरती सोडा, आपल्या स्वतःवरती प्रत्येक मोबाईलवरती त्यांनी कंट्रोल ठेवला आहे की काय, ही सत्य परिस्थिती आता सध्याची आहे. किती सिम कार्ड होते हो. व्होडाफोन होतं, आयडिया होतं, एअरटेल होतं, डोकोमा होता, टाटा होता, कितीतरी होते. कुठं म्हणजे या सिम कार्डचं कुठं नावसुद्धा आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे कशा प्रकारे या बिझनेसमॅन लोकांनी आपल्यावरती पूर्ण कब्जा मिळवून घेतला आहे. म्हणजे दुसरे सिम कार्ड आपण बोलतच नाही. राज ठाकरे साहेबांनी ज्या प्रकारे सविस्तर या गोष्टी समजावून सांगितल्या, आता आम्हाला सुद्धा कळून चुकतंय की येणारा काळ हा भयानक आहे. म्हणून आता विचार खरंच नक्की करावा लागेल विचार, आणि आपल्याला सावध व्हावंच लागेल. आणि खास करून आपल्या मराठी माणसांना तर आता नक्कीच व्हावं लागेल, म्हणजे विचार करावाच लागेल. राजकारणाच्या बाबतीत आम्ही जास्त बोलत नाही, पण साहेबांचं भाषण आणि वास्तविक जे काही चाललं आहे ते ऐकून मात्र विचारांची पातळी वेगळीकडेच चालली आहे. आणि आता मराठी माणूस जागा व्हायलाच हवा. आणि मुंबई मात्र खरोखर सांगतोय, मी त्यांच्या पक्षाचा नाही, पण मुंबईकरांनो, आपल्या हक्काची मुंबई मात्र जाऊ देऊ नका.